वापस जाओ, वापस जाओ, कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, तानाशाही नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे। जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्ते की मौत मरेगा, जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्ते की मौत मरेगा, जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्ते की मौत मरेगा। कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद, कौन आप पकड़ो, कौन पकड़ मुर्दाबाद मुर्दाबाद। हाँ राज भुसारी जेसीए सेक्रेटरी हा आज जेसीए स्थापन झालेला आहे। नागपूर शहर विभाग नागपूर च्या संयुक्त विद्यमाने FNPO संघटना आणि भारतीय डाक कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धरणा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। जे जाचक प्रशासनाचं हे सुरू आहे, आमच्या नागपूर अधीक्षक डाक अधीक्षक यांच्याकडून कर्मचाऱ्यांची जी मेडिकल बिलं आहेत आणि TA बिल आहेत आणि असे बरेच प्रश्न आहेत की जसे बेसिक ॲम्युनिटीज होत्या, आता उन्हाळ्यात कूलरचा इश्यू होता आणि लेडीजचे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भात आत्तापर्यंत नागपूरच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडते आहे की लोकल लेवलवर अशा प्रकारचा धरणा आंदोलन आणि हे करायचं। राष्ट्रीय स्तरावर खूप संघर्ष केला आहे कर्मचाऱ्यांनी, पण जो कर्मचाऱ्याचे बेसिक हक्क आहेत ते इथं डावलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःचे हे सगळे हे त्यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही। याच्या अगोदर मागच्या एक आठवड्या अगोदर ब्लॅक बॅचेसचा प्रोग्राम आम्ही केलेला आहे आणि हे सगळं आम्ही शांततापूर्ण करत आहे। याच्यानंतर पुढील एका आठवड्यानंतर आमचे रिजनल ऑफिस आहेत त्यांचं पण यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे ह्या कामगारांची कुठलीही जी आहेत मागण्या मान्य करत नाही आहे। आता जो एक नवीन आमच्याकडे एक हे लॉन्च झालेला आहे IDC म्हणून, जो एक इंटिग्रेटेड डिलिव्हरी सिस्टम, तर त्याच्यामुळे पण यांनी सुविधा दिल्या नाही आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तो जीवन मरणाचा आमचे 2 कर्मचारी सहकारी यांचे जे आहेत ते सुट्ट्या मेल्यानंतर यांनी हे केलेलं आहे आणि ते मृत्यू होईपर्यंत त्यांचे मेडिकल बिल आत्तापर्यंत पेंडिंग आहेत। कुठलंही मेडिकल बिल असो किंवा काही असो हे इथून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवून ते आपले त्याच्यामध्ये स्वतःचे जबाबदाऱ्या पूर्णपणे हे करतात आणि इथं कर्मचाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी त्या त्रास होत आहे। त्याच्यामुळे हे कर्मचारी आज या रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न आलेला आहे आणि याच्या पुढे जर ह्या प्रश्न इथं सोडवला गेलेला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यात जो रोष आहे तो पूर्णतः प्रशासनावर पुन्हा हे होईल। धन्यवाद। कर्मचाऱ्यांना त्रास होण्याचे कारण हे आहे की प्रशासनात त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचा हे घेतलेला नाही आहे आणि CGHSच्या ज्या याच्यात आहे ते दुसऱ्यावर प्रत्येक जबाबदारी ढकलतात। याच्या अगोदर जे आहेत हा एक अत्यावश्यक बाब आहे मेडिकल बिल, आजच्या याच्यामधला सर्वात मोठा मुद्दा आहे। असे जवळपास चार्टर ऑफ डिमांडमध्ये आमच्याकडून 9 डिमांड हे देण्यात आलेले आहेत, त्यातले 2-3 मुद्दे हे अति महत्त्वाचे आहेत आणि यांच्या जे आहेत त्या यांनी स्थानिक लेवलवर सोडवायच्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठाकडे पाठवतात आणि यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्यामुळे त्या आतापर्यंत मार्गी लागलेल्या नाही। ज्याप्रमाणे मी सांगितलेले आहेत की आमचे कर्मचारी 2 मृत्यू पावलेले आहेत आणि आत्ताही परत ह्या गोष्टी जर इथं थांबल्या नाहीत तर भविष्यात ह्या गोष्टीचा पुन्हा हे होऊ नये, पुन्हा त्या गोष्टी घडू नयेत, त्याच्यासाठी हे सगळे कर्मचारी आज हा संघर्ष करीत आहेत। भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आमचा जो आहे 18 तारखेला जो आहे आम्ही शेवटचा हे यांना अल्टिमेटम दिलेला आहे, ते तिथून बेमुदत आम्ही संपावर जाणार आहोत। तोपर्यंत जर यांनी काही हे दिलं आणि त्याच्या अगोदर मागच्या वेळेस यांनी मान्य केलं होतं, लेखी पण होतं, त्या गोष्टीचा पण यांनी हे केलेला नाही। लेबर याच्यामधून कमिशनरकडून मागं हे झाली होती मध्यस्थी, आता पण पुन्हा 1 तारखेला लेबर कमिशनरसोबत आमची हे आहे मध्यस्थीची हे आहे। जर हे आले नाही तर तिथून पुन्हा एक्सपायरिटी लागण्याचा हे आहे शक्यता आहे। जर त्याच्यामध्ये जर काही तोडगा निघाला नाही तर 18 तारखेचा बेमुदत संप हा आमचा शेवटचा पर्याय आहे। डेप्युटी जनरल सेक्रेटरी FNPO युनियन नागपूर शहर विभागात संयुक्त कृती समिती स्थापन झालेली आहे FNPO आणि BDKS या दोन्ही संघटनां मिळून। कारण मागच्या 1.5 वर्षापासून स्थानिक प्रशासनाने CGHSच्या थ्रू मिळणारे जे मेडिकल बिल्स आणि मेडिकल ॲडव्हान्स आहे ते जवळपास 50%, 30%, 20% एवढेच दिलेले आहे। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। त्यामुळे हे CGHSकडून मिळणारी जी सुविधा आहे, कारण केंद्रीय कर्मचारी हा CGHSच्या मेडिकल सुविधेवर अवलंबून आहे, मात्र नागपूर शहरात
पहिल्यांदाच असं घडत आहे की CGHSच्या इनपॅनल हॉस्पिटलला गेल्यावर सुद्धा त्या कर्मचाऱ्याचे 50% जास्त पैसे SSPO नागपूर सिटी डिव्हिजन कुठलाही नियम न लावता स्वतःच्या मनमानीने कापत आहे आणि नियमाची मागणी केली असता नियमाची प्रत देत नाही आणि हुकुमशाही तानाशाही करत आहे. म्हणून हे सर्व कर्मचारी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरले आहे. याआधी आम्ही जवळपास 1 वर्षापासून संघर्ष करत आहोत. यांना पत्रव्यवहार केलेला आहे, वरिष्ठ पातळीवर सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या पत्रव्यवहाराची कुठलीच त्यांनी दखल घेतलेली नाही. एवढेच नाही तर स्ट्राईकची नोटीस आम्ही जवळपास 15 दिवसच्या आधी दिलेली आहे व मागच्या मंगळवारला ब्लॅक बॅजेसचा पूर्ण नागपुरातल्या 1200 कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेधसुद्धा केलेला आहे. मात्र कुठलाही 8 दिवसात यांना फरक पडलेला नाही. म्हणून आज लंच आवर डेमॉन्स्ट्रेशनसाठी सर्व कर्मचारी एकत्र झालेले आहे व पुढच्या 4 तारखेला जर मागण्या मान्य झालेल्या नाही तर पोस्ट मास्टर जनरल नागपूर रिजन नागपूर शंकरनगरला सुद्धा लंच आवर डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यानंतरही मागण्या जर कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं तर 11 तारखेला सर्कल ऑफिसला सुद्धा लंच आवर डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम मुंबई येथे आयोजित केलेला आहे. आणि एवढं करून जर कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं तर 18 तारखेपासून नागपूर शहर विभागातले सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे हे आंदोलन जर दडपण्याचा प्रयत्न केला व कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर हे सर्व कर्मचारी कुठलीही नोटीस न देता रस्त्यावर उतरतील. याची प्रशासनाने दखल घ्यावी. कारण आज आम्ही रस्त्यावर स्वतःच्या मर्जीने उतरत नाही व आम्हाला हे करण्यास भाग पाडलेलं जात आहे. जे आमच्या हक्काचं आहे. आज एका कर्मचाऱ्याचं 1 लाख बिल असेल तर त्याला 20,000 रुपये दिले जात आहे. कर्मचारी कुठून पैसे आणणार आहे स्वतःच्या आरोग्यासाठी? म्हणून आम्हाला नाईलाज असतो रस्त्यावर आम्ही उतरत आहोत. आम्ही शांततेने हे आंदोलन करत आहोत. कुठल्याही प्रकारचा नियमाचा आम्ही भंग करत नाही आणि शांततेने हे आंदोलन करू व आमच्या मागण्या